आपल्या या करंजोटी गावातील आणि हे मुंढे परिवार, ह्या मुंढे परिवाराचे दादा कैलासवासी निलेश श्रीपत मुंढे दादांना सोमवार दिनांक 29 जुलै 2024 रोजी देवाज्ञा झाली. त्यांचं दुःखद निधन झालं आणि आज त्यांच्या तिथीप्रमाणे प्रथम पुण्यस्मरण, ज्या तिथीला ते गेले त्या तिथीप्रमाणे आज दादांचं प्रथम पुण्यस्मरण. खरं तर निलेश दादा अतिशय सुस्वभावी असणारे, समाजकार्याची ओढ होती, कुटुंबामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे कार्य करत असताना 3 भाऊ आमचे राजू दादा असतील, आदेश दादा असतील आणि त्यांचे भाऊ निलेश दादा अतिशय गुण्यागोविंदाने या ठिकाणी कार्य करत असताना आपल्या या घरामध्ये, आपल्या कुटुंबामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे कार्य करत असताना, विशेष म्हणजे निलेश दादांबद्दल जर सांगायचं झालं, कैलासवासी निलेश दादांबद्दल, तर निर्व्यसनी होते. कुठल्याही प्रकारचं व्यसन त्यांना नव्हतं आणि समाज कार्याची ओढ असलेले, सुस्वभावी असलेले दादा या ठिकाणी सोमवार दिनांक 29 जुलै 2024 रोजी त्यांना देवाज्ञा झाली आजच्या तिथीला. आणि तिथीप्रमाणे आज त्यांचं प्रथम पुण्यस्मरण दिन आहे. त्यांच्या पश्चात त्यांचं एक लहानसं लेकरू शौर्य, आमच्या ताईसाहेब असतील, कल्याणी ताईसाहेब. आणि विशेष म्हणजे प्रत्येक आईवडिलांच्या आयुष्यातील सगळ्यात मोठं दुःख जर असेल तर मुलाने आपल्या समोर निघून जाणं, हे सगळ्यात मोठं दुःख. आमचे श्रीपत बाबा असतील, सुगंध आईसाहेब असतील, त्याचप्रमाणे कल्याणी ताईंचं माहेर अर्थात कशिवली परिवार असेल, मामा परिवार, या मुलांचं दादांच्या जाण्याने आपल्या सर्वांना दुःख झालं. कारण अचानक दादांचं असं निघून जाणं म्हणजे एक सगळ्यात मोठं दुःख प्रत्येकाच्या मनामध्ये निर्माण झालं. बरं का, भगवंताने आम्हाला हा नरदेह दिलेला आहे, मनुष्य देह दिलेला आहे. मनुष्य देह हा सगळ्या पक्ष्यांपेक्षा वेगळा आहे, प्राण्या-पक्ष्यांपेक्षा वेगळा आहे. 83,99,999 योनींपेक्षा वेगळा आहे. 84 लक्ष जीव योनी. एक मनुष्य देह जर आपण वगळला तर बाकीचे बघा देह कसे आहेत. बाकीचे देह नाही म्हणत आपण त्यांना, बाकीच्या योन्या बघा कशा आहेत, बाकीचे जीवजंतू बघा कसे आहेत, त्यांचं वागणं, त्यांचं जगणं, त्यांचं राहणं. नरदेह म्हटल्यानंतर उभ्या करण्याचा निर्माण केलेला आहे, विशेष बुद्धी दिलेली आहे, जगण्याचं स्वतंत्र दिलेलं आहे. विशेष म्हणजे 4ही वाचा या नरदेहाला दिलेले आहेत, परा, पच्छंती, मध्यमानी, वैखरी. नरदेह देऊनही भगवंताने कुठेही विकत न मिळणारं आयुष्य आपल्याला दिलेलं आहे. बाकी सगळं विकत मिळेल, आयुष्य विकत मिळत नाही. एखादं इंद्रिय जर तुमचं निकामी झालं आणि तुमच्याकडे जर पैसा पाणी असेल तर तो इंद्रिय तुम्हाला विकत मिळेल बाजारामध्ये. कोणीतरी दाता मिळतो, दान करणारा मिळतो, कोणाला तरी आवश्यकता असेल काही पैशा पाण्याची, काही वेळेला विकतही घेतले जातात ते इंद्रिय, काही वेळेला दान केले जातात असे. पण ते इंद्रिय जोडल्यानंतर तुम्हाला आयुष्य मिळेलच याची गॅरंटी नाही, आयुष्य मिळेलच याची गॅरंटी नाही. बरं का, मागच्या वर्षी काय मात्र आता काय 7-8 महिने झाले असतील किंवा 8-10 महिने झाले असतील, आपल्या बाजूचाच दिनकर पाडा नाही का, ते आपण माझंच प्रवचन होतं तिथे नाही का, बरोबर की नाही. त्या दादाला वाचवायला किती प्रयत्न केले, करोडो रुपये खर्च केला त्या बापाने नाही का, भरपूर म्हणजे काही नसताना सुद्धा भरपूर खर्च केला. बापाने लिव्हर दिलं, बाईने लिव्हर दिलं नाही का वाचावं म्हणून. आपला विषय असा आहे की आम्ही सगळे प्रयत्न करू शकतो, आमच्या हातात जे आहेत ते सगळे प्रयत्न करू शकतो, पण आयुष्य आमच्या हातात नाहीये ना, नाही का. आयुष्य कोणाला किती असावं हे आमच्या हातात आहे का,
नाही. आता काही दिवसांपूर्वी, एक 4-6 महिन्यांपूर्वी माझं किरवलीला प्रवचन झालं. 5 वर्षाचं बाळ ते बाबा, 5 वर्षाचं बाळ. आता परवा प्रवचन झालं माझं वालशेतला. 103 वर्षाची आजी, 103 वर्षाची आजी. म्हणजे बघा ना, एकीकडे 5 वर्षाचं बाळ या जगाचा निरोप घेत आहे, तिकडे 103 वर्ष त्या आजीने कार्य केलं. 103 वर्ष म्हणजे आयुष्य जे आहे ना, ते भगवंताने आम्हाला दिलेलं आहे. फक्त एवढंच की ते असावं आमच्या हातात नाहीये, बरं का, किती असावं आमच्या हातात नाहीये. पण तसं सर्वस्वी जर विचार केला तर कसं असावं हे आमच्या हातात आहे ना, नाही का? कसं असावं हे आमच्या हातात आहे. आम्ही ते आयुष्य जे भगवंताने दिलेलं आहे ते कशा प्रकारे जगावं, कशा प्रकारे राहावं, कशा प्रकारे त्या ठिकाणी कार्य करावं, हे 100% आमच्या हातात आहे. आणि मग आयुष्य जगत असताना, त्या आयुष्याचा मार्ग क्रमण करत असताना आम्हाला खऱ्या अर्थानं मार्गदर्शक हवा असतो. आत्मबोध व्हावा, त्या आयुष्याची किंमत आम्हाला कळावी. आणि म्हणून त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं आम्ही त्या पद्धतीने ज्ञान प्राप्त करून घेतलं पाहिजे. त्या आयुष्याची किंमत आम्हाला कळली पाहिजे, बरं का. आणि म्हणून मग या ठिकाणी भगवंत आम्हाला जाणीव करून देत असताना, मार्गदर्शन करत असताना म्हणतात, देह जाणार आहे, देह नाशिवंत आहे, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान, बरं का. एवढंच नाही तर ही धन देहाची जी आम्हाला वाटते ही आमची नाहीये. देह हे काळाचे धन कुबेराचं आहे, नाही का. येथे मनुष्याचे काय आहे, जे आज आम्ही आमचं म्हणून पाहतोय. एक अंतर्मुख होऊन जर त्याचा विचार केला तर 83,99,999 योनींमध्ये कार्य करता असताना ते आमचं होतं का, नाही का? ते आमचं होतं का? हेच घर होतं का? हेच कुटुंब होतं का? तीच बाई होती का? तीच मुलं होती का? आज आम्हाला जे वाटतं हे सगळं आमचं आहे, पण आमचं आहे हे कसं मिळालेलं आहे, कशा पद्धतीने जोडलेलं आहे, याची ओळख करून देत असताना संत म्हणतात, कर्मयोगे सकळ मिळाली. कर्मयोगाने आम्ही सगळे एकत्र आलेलो आहोत. एके स्थळी जन्म आली, एके स्थळी जन्म आली. पुढे संत म्हणतात, ते तू आपुली मानली कैसे रे पडत मूर्खा. आणि मग त्याची ओळख करून देताना धन दौलत, घर दार, साधन संपत्ती, हे सगळ्याची ओळख करून देत असताना म्हणतात, तुझं नव्हे हे शरीर. आता एवढा विचार जर केला आपण की ज्या शरीराच्या बळावर आम्ही सगळं काही कार्य करतोय, हे शरीरही जर माझं नसेल तर मग माझं या जगात काय आहे? शरीरही जर माझं नसेल तर ह्या जगात माझं काय आहे? मग सांगा ना. म्हणून तर संत म्हणतात ना, माझे माझे आणि भ्रांतीचे ओझे, नाही का. माझे माझे आणि भ्रांतीचे ओझे. कारण बघा ना, जेव्हा तारुण्य असतंय ना त्यावेळेला शरीर आपल्याला साथ देत असतंय, बरं का. ज्या वेळेला तारुण्यामध्ये आम्ही कार्य करत असतो ना त्यावेळेला इंद्रिय आम्हाला साथ देत असतात, इंद्रिय कार्य करत असतात. खऱ्या अर्थानं ज्या वेळेला मनुष्य वृद्ध होतो ना त्यावेळेला त्याला स्वतः चालावं लागतंय, बरं का. कारण त्यावेळेला त्याचा आधारही बाजूला झालेला असतो. पण तेवढा सामर्थ्य त्याच्यात राहत नाही, म्हणून त्याला काठीचा आधार घ्यावा लागतो. शरीर साथ देत नाही ना माऊली, म्हणून मग त्याला आधार कसा घ्यावा लागतो? काठीचा आधार घ्यावा लागतो. त्याला असं लांबवरच दिसावं, जवळ कोण आलेलं आहे ते दिसावं, कळावं, हे त्याला वाटत असतंय. पण मग शेवटी कुठेतरी दृष्टी कमी झाली की मग त्याला चष्म्याचा आधार घ्यावा लागतो. कधीतरी कानाला ऐकायला कमी यायला लागल्यानंतर ती मशीन लावायला लागते, बरं का. म्हणजे शरीराचं एक एक इंद्रिय सुद्धा आमचं निकामी होतंय ज्या वेळेला आम्हाला त्यांनी साथ द्यावी असं वाटतंय. त्यावेळेला आमचं शरीर आम्हाला साथ देत नाही. आलं का लक्षात? मग ते आहे कोणाचं? तर ज्या पद्धतीने मांडलेलं आहे, सांगितलेलं आहे, तुझं नव्हे हे शरीर,
तो इतरांचा काय विचार, आता एक भगवंत साचार धरी भावार्थ बळे. मग जर हे काही आमचं नाही आहे तर हे सांभाळायचं नाही का आम्ही? याचा विचार आम्ही करायचा नाही का? सगळं सांभाळायचं आहे आम्हाला, सगळ्याचा विचार आम्हाला करायचा आहे. शरीर जरी आमचं नसलं तरी ते आम्हाला परमार्थ करण्यासाठी देवाने दिलेलं साधन आहे, बरं का? साधन आहे ते. मुलं बालं काल आमची होती नव्हती माहिती नाही आहे, अर्थात 83,99,999 योनीमध्ये आज आमची आहेत. उद्या असतील सांगू शकत नाही, असतील नसतील सांगू शकत नाही, पण आज आम्हाला मिळालेली आहेत, जोडलेली आहेत, प्राप्त झालेली आहेत. कारण ऋणानुबंधाच्या गाठीत कर्मयोगे मिळालेली आहेत. ते ऋण फेडण्यासाठी आमच्या पोटी जन्म घेतलेला आहे. जे आई वडिलांचे ऋण आमच्यावर आहेत, ज्या आई वडिलांवर ऋण आमचे आहेत, त्याच आई वडिलांच्या पोटी आमचा जन्म झालेला आहे. ज्या समाजाचे, ज्या घराचे, ज्या कुटुंबाचे, देवाचे, देशाचे, धर्माचे ऋण आमच्यावर आहेत ना, त्याच ठिकाणी आमचा जन्म झालेला आहे. मग गीता आम्हाला काय शिकवते माहितीये का? ज्या ठिकाणी आमचा जन्म झालेला आहे ना, त्या ठिकाणी आमच्या वाट्याला आलेली कर्म प्रामाणिकपणे करणं, याला धर्म म्हणतात. समजतंय ना? मुलाचा धर्म आहे आई वडिलांची सेवा करणं. सुनेचा धर्म आहे सासू सासऱ्यांची सेवा करणं. सासू सासऱ्याचा धर्म आहे त्या सुनेला सून नसून माझी मुलगी म्हणून त्या ठिकाणी तिला पाहणं, तिला सांभाळणं, तिला काय हवं नको ते पाहणं. पतिव्रता म्हणून कार्य करत असताना त्या पतीशी एक निष्ठेने राहणं हा पत्नीचा धर्म आहे. पण जिने आमच्यासाठी सगळं जग सोडलेलं आहे, वडील सोडले, घरदार सोडलं, सगळ्या प्रकारच्या हौस मौज गरजा सगळा सोडून एक लक्ष्मीच्या रूपाने मापट ओलांडून आमच्या घरामध्ये जिने प्रवेश केलेला आहे, तिच्याशी एक निष्ठ राहणं हे पतीचा धर्म आहे. हा पतीचा धर्म. किती साधी आणि सोपी व्याख्या सांगितली बघा साने गुरुजींनी आपल्याला धर्माची. खरा तो एकची धर्म. जगाला प्रेम अर्पावे, जगाला प्रेम अर्पावे. आम्हाला नरदेह जो मिळालेला आहे ना बघा, नर करणी करेशु नरका नारायण बन जाय. या नरदेहाचे नी लाग वेगे. कोणी साधू झालं, कोण संत झालं, कोण महात्मे झाले, बरं का, कोण महामानव झाले, तर कोण देव झाले. पण याच नरदेहाचे नी लाग वेगे जर मार्गदर्शन नसेल, जर जाणीव नसेल, तर ज्या पद्धतीने जाणीवेने मार्गदर्शनाने देव होऊ शकतो ना, त्या पद्धतीने नेणीवेने कर्माधीन होऊन, वासने अधीन होऊन तो राक्षसही होऊ शकतो, तो दानवही होऊ शकतो. दोन्ही क्रिया या नरदेहावर अवलंबून आहेत. 83,99,999 योनीतून आम्ही मुक्तही होऊ शकतो आणि 83,99,999 योनीला प्राप्तही होऊ शकतो या नरदेहामुळेच. या नरदेहामुळेच. म्हणून हा मनुष्य देह आम्हाला भगवंतानी देव कार्य करण्यासाठी दिलेला आहे, देवाचं कार्य करण्यासाठी दिलेला आहे. संत म्हणतात माणसाने देव व्हावं आणि त्यासाठी संतांचं वाङ्मय आहे, त्यासाठी संतांचं मार्गदर्शन आहे. कमीत कमी देव होता नाही आलं ना, देवासारखा तरी होण्याचा प्रयत्न केला पाहिजे, बरं का. कोणाच्या तरी मुखातून निघालं ना, रे देवासारखा माणूस आहे, बस झाला, अजून काय पाहिजे आपल्याला. कोणाच्या तरी मुखातून निघालं ना, देव माणूस आहे, बस झालं, तेवढं तरी झालं तरी बस झालं, पुरे झालं. देव माणूस आहे, देवासारखा माणूस आहे, हे साध्य करायचंय आम्हाला आणि त्यासाठी हा नरदेव भगवंताने आम्हाला दिलेला आहे. नाशिवंत आहे 100% सत्य आहे. मग नाशिवंत आहे म्हणून आम्ही त्यागायचं आहे का, टाकायचं आहे का?
साधन दिलेलं आहे ते आम्हाला, काहीतरी आम्हाला साध्य करायचं आहे. काय साध्य करायचं आहे हे स्मरणात ठेवलं पाहिजे. आम्ही काय साध्य करायचं हे स्मरणात ठेवलं पाहिजे. आम्ही देवपूजा करता करता देवाला फळ अर्पण करतोय, देवाला फुलं अर्पण करतोय, देवाला हार अर्पण करतोय, पण जे अर्पण करायला पाहिजे ते मात्र आम्ही अर्पण करत नाही. काकू करतोय ते अर्पण करायला. बरं का, साधं उदाहरण आहे. फळं कोणी आणलेत बरं? झाडावर फळं आणलेत कोणी? आपण का देवाने? वृक्षाचेही पान हाले त्याची सत्ता राहिली, अहंता मग कोठे. म्या बोलविल्या आविदू बोले, म्या चालविल्या सूर्यो चाले, म्या हलविल्या प्राणो हाले जे जगाते चालिता. ही सगळी क्रिया, हे सगळं कार्य जर भगवंताच्या कृपेने, भगवंताच्या सामर्थ्याने जर होत असेल तर त्यानेच आणलेलं आहे, त्याला परत करायचं आहे. पण परत करत असताना भाव कोण खातंय बरं? आपण भाव खातो की नाही? परत करत असताना आपण भाव खातो की नाही? बरं का, देव फळांचा भुकेलेला नाहीये, देव फुलांचा भुकेलेला नाहीये, देव हाराचा भुकेलेला नाहीये, देव तुमच्या तुपाच्या देवाचा भुकेलेला नाहीये, देव तुमच्या सुगंधी अगरबत्तीचा भुकेलेला नाहीये, देव भावाचा भुकेला. माझ्या तरी वाचनामध्ये असं झालंय आतापर्यंत, देव भावाचा भुकेला. मग आम्ही काय केलं पाहिजे? त्या देवाला ते सगळं काही अर्पण करता करता आम्ही काय केलं पाहिजे? मन हा मोगरा अर्पणी ईश्वरा. मन वाहत आलं पाहिजे देवाच्या चरणी, मन अर्पण करता आलं पाहिजे देवाच्या चरणी. आमचं नेमकं काय होतंय माहितीये का? आम्ही पूजा करतोय पण पूजेमध्ये आमचं मनच नसतंय. पूजा सत्यनारायणाची, पण जो पूजेला बसलेला आहे तो यजमान, हा आला का, तो आला का, हे झालं का, ते झालं का, हे कुठे गेले, ते कुठे गेले, म्हणजे पुरोहित जे काही सांगतात त्याच्याकडे लक्षच नाही त्याचं. ते सांगतात ऋतुकालोद भव पुष्पम समर्पयामी, हा वेगळंच काहीतरी घेतो आणि वाहून मोकळं होतोय, त्याला फुल व्हायचं आहे. गंधाक्षत पुष्पम समर्पयामी, अलंकारार्थे अक्षताम समर्पयामी सांगत असतात. ते आमचं भलतच काहीतरी चालू असते, कारण मन आमचं ठिकाणावर नसतंय. आणि म्हणून मग संत आम्हाला जाणीव करून देतात, अन्नाचा उपवास करता करता कधीतरी विचारांचा पण उपवास करता आला पाहिजे. अन्नाचा उपवास आम्ही करावा ना, पण अन्नाचा उपवास करता करता कधीतरी आम्हाला कर्माचाही उपवास करता आला पाहिजे, कधीतरी आम्हाला गुणांचा पण उपवास करता आला पाहिजे. तुम्ही जो अन्नाचा उपवास करताय ना, त्याच्याने काय प्राप्त होतंय ते आपल्याला सांगितलेलं आहे, शास्त्रामध्ये पुराणामध्ये सांगितलेलं आहे. पण विशेष करून कर्माच्या उपवासाला खूप महत्व दिलेलं आहे. कर्माच्या उपवासाला खूप महत्व दिलेलं आहे आणि म्हणून कर्माचा उपवास महत्वाचा आहे. आम्हाला बदल करून घ्यायचंय आमच्यामध्ये, आम्हाला परिवर्तन करून घ्यायचंय आमच्यामध्ये. आज निलेश दादा मुंडे यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त या ठिकाणी आम्ही ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे बरं का. पण खऱ्या अर्थानं ज्ञानदान घडावं, आम्हाला कळावं, आम्हाला जाणीव व्हावी या उद्देशाने या ठिकाणी ही प्रवचन सेवा मी आयोजित केलेली आहे बरं का. दादांसाठी जेवढा उपयोग आहे ना या प्रवचनाचा, त्यापेक्षा विशेष आमच्यासाठी उपयोग आहे, आमच्यासाठी उपयोग आहे. पुराणामध्ये त्याचं मार्गदर्शन करत असताना असं म्हटलेलं आहे की ज्या वेळेला आपला एखादा मनुष्य आपल्या घरातून निघून जातो, त्यावेळेला यमलोकाला जाईपर्यंत त्याला 1 वर्षाचा कालावधी लागतो. आज प्रथम पुण्यस्मरण दिन आहे. आजच्या दिवसाला दादांचा प्रवास पूर्ण झाला. तिथे गेल्यानंतर बरं का, त्यांना ते पुण्य प्राप्त व्हावं. आपलं कर्तव्य आहे, आपल्या घरातून निघून गेलेला जो काही माणूस आहे ना, त्याच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणं आपलं कर्तव्य आहे. आणि म्हणून मग हे त्यांनी केलेल्या चांगल्या कार्याचं स्मरण करून आपण या ठिकाणी हा
पुण्यस्मरण आयोजित करत असतो. पिंडाचं कार्य असेल, ज्ञानदान असेल, अन्नदान असेल, अशा प्रकारचं कार्य आपण करत असतो. बरं का? महत्वाचं हे ज्ञानदान करत असताना आम्ही जे प्रवचन आयोजित करतोय की नाही, हे परिवर्तनासाठी आहे, आमच्यासाठी आहे, हा विचार आम्ही केला पाहिजे. आता परिवर्तन करायचं म्हटल्यानंतर पहिला विषय असा आहे की नवीन काहीतरी जर आणायचं आहे तर जुनं आधी काढलं पाहिजे. बरोबर आहे की नाही? आमच्या घरात नवीन फर्निचर जर करायचं असेल ना, तर पहिला नवीन करण्याच्या आधी आम्ही जुना काय करतो? बाहेर काढतो, त्याची विल्हेवाट लावतो. जुनं आहे ते काढल्याशिवाय नवीन आणता येणार नाही ना. साखरेचा डबा आहे, अर्धा भरलेला आहे, बरं का, पण आम्हाला त्यात तेल ठेवायचंय, आता गोडे तेल. आधी साखर काढली पाहिजे ना, तेव्हा त्याच्यामध्ये आम्हाला गोडे तेल ठेवता येईल ना. अर्धा जरी रिकामा असेल तरी असं होईल का वरती तेल ठेवलं, तेल वापरून घेतलं की साखर वापरू मग अर्धी राहिलेली? होईल तसं? आम्हाला नवीन काहीतरी जर ठेवायचंय तर जुनं पहिलं काढलं पाहिजे, जुन्याचा त्याग केला पाहिजे. एक साधू पुरुष त्या गावामध्ये नेहमी माधुकरी मागायला जायचे, आणि माधुकरी मागता मागता बाबा एका महिलेने त्यांना प्रश्न केला, विचारलं, म्हणे महाराज, मी प्रवचन श्रवण करते, मी कीर्तन श्रवण करते, मी देवाचं स्तवन श्रवण करते, मी निरूपण श्रवण करते, मी जिथे जिथे आध्यात्मिक क्षेत्राचे विचार मला ऐकायला मिळतील, परमार्थिक विचार मला ऐकायला मिळतील, देवाचं संतांचं चरित्र मला ऐकायला मिळेल, त्या ठिकाणी मी सगळं ऐकण्याचा प्रयत्न करते. पण किती जरी ऐकलं ना तरी माझ्या मनात काही राहत नाही, माझ्या अंतःकरणात काही राहत नाही, मला आठवत नाही, काही राहत नाही माझ्या मनामध्ये, अंतःकरणामध्ये माझ्या राहत नाही. फक्त ऐकण्यापुरतं असं वाटतंय मी ऐकते. एकदा ती जागा सोडून बाजूला गेले की मला काहीच माझ्या आतमध्ये, माझ्या अंतःकरणामध्ये काहीच राहत नाही. त्या दिवशी त्या साधू पुरुषाने फक्त त्या बाईचं ऐकून घेतलं, उत्तर दिलं नाही. माधुकरी घेतली, निघून गेले. दुसऱ्या दिवशी ते साधू पहिले त्या बाईच्या दारात जाऊन माधुकरी मागायला उभे राहिले. सुरुवातीलाच पहिलंच घर ते. आतापर्यंत 2-4 घर मागितल्यानंतर तरी त्याच्याकडे जायचे, पण आता मात्र पहिलेच त्याच बाईकडे गेले. पण जायच्या आधी बाजूलाच असलेल्या त्या घाण पाण्याच्या गटारामध्ये त्यांचं कमंडलू बुडवलं. काही समजतंय? माधुकरी मागायचं आणि मग ते कमंडलू त्या गटाराच्या पाण्याचं भरलेलं त्या बाईच्या पुढे केलं आणि सांगितलं, वाढा याच्यामध्ये भिक्षा. त्या बाईने किळस दिली अशी. रोज बाबा या कमंडलू मध्ये इतरांनी दिलेली भिक्षा असायची, म्हणून मी वाढायचे त्याच्यामध्ये, म्हणून मी द्यायचे माझ्याकडची भिक्षा. पण आज या कमंडलू मध्ये वेगळंच काहीतरी दिसतंय मला, गटाराच्या पाण्याचं वास येतंय, गटाराचं पाणी आहे. मग बाबा हे पाणी पहिले काढावं लागेल, ते स्वच्छ धुवावं लागेल, ते साफ करावं लागेल, तेव्हा त्याच्यामध्ये आपल्याला काय करता येईल? ही माधुकरी ठेवता येईल, अन्न ठेवता येईल. मग हात जोडून त्या बाईला विनंती केली, मावशी, ताई, अगं तुला वाटतं की नाही, तू ऐकते ते तुझ्या अंतःकरणामध्ये राहत नाही, तुझे श्रवण करते ते तुला आठवत नाही. त्याला कारण काय? तुझं अंतःकरण पहिलेच नुसत्या संसाराच्या विचाराने भरलेला आहे, प्रपंचाच्या विचाराने भरलेला आहे. नको नको त्या विचाराने तुझं अंतःकरण आधीच भरलेलं आहे. आता भरलेल्या अंतःकरणामध्ये, नको त्या भरलेल्या अंतःकरणामध्ये तू परमार्थिक विचार ठेवायला पाहशील, राहतील का? त्यासाठी आधी ती घाण काढली पाहिजे, वेगळी केली पाहिजे, ते अंतःकरण स्वच्छ केलं पाहिजे, मन स्वच्छ केलं पाहिजे. ज्या दिवशी आम्ही आमचं अंतःकरण स्वच्छ करू, मन स्वच्छ करू ना, त्या दिवशी आमच्यामध्ये परिवर्तन झालेलं आम्हाला पाहायला मिळेल. आमच्यामध्ये परिवर्तन झालेलं आम्हाला पाहायला मिळेल. महत्वाचा विषय काय माहितीये का? जर परिवर्तन घडवायचं आहे तर जुन्याचा त्याग केला पाहिजे.
अगोदर जे आमच्याकडे असेल ना त्याचा त्याग केला पाहिजे. त्याचा त्याग केला तरच आमच्यामध्ये परिवर्तन घडेल. मिठाच्या ढिगाऱ्यावर बसलेली चिमणी साखरेच्या ढिगावर जाऊन बसली. समजतंय ना? मिठाच्या ढिगाऱ्यावर बसलेली चिमणी साखरेच्या ढिगाऱ्यावर जाऊन बसली, पण तिथे बसल्यावर पण त्या साखरेच्या ढिगावर अगोदरच बसलेल्या असलेल्या चिमण्यांना म्हणते साखर पण खारडच आहे ग. काय म्हणते ती? साखर पण खारडच आहे ग. तेव्हा त्या चिमण्या बोलतायत साखर गोड आहे ताई, तुझा जुना मिठाचा खडा चोचीतला टाक बरं बाजूला. समजतंय? साखर गोड आहे, तू मिठाचा फक्त ढिगारा सोडलेला आहेस, तुझ्या चोचीतला खडा तसाच आहे ना, तो कुठे सोडलाय तू? आम्हाला आध्यात्मिक विचाराचा आनंद का घेता येत नाही बरं? आम्हाला परमार्थिक विचाराचा आनंद, आत्मसाक्षात्कार, आत्मप्रसिद्धी ज्याला म्हणतात, का मिळत नाही आम्हाला? परमानंद परमसुख का प्राप्त होत नाही? आम्ही इथे बसताना सुद्धा मिठाचा खडा टाकत नाही ना, चोचीमध्ये तोच असतो. संसार, प्रपंच, नाही का? आज जर हा कार्यक्रम नसता तर शेतावर गेले असते, थोडंच लावायचं राहिलं होतं, झालं असतं ना. बरंच काय असतंय ते. हे छोटस उदाहरण झालं. आळंदीला जाऊन जर आम्ही पोलीपाट लाटणे हाणतो तर जाताना आमच्या मनात काय असेल आणि येताना आमच्या मनात काय असेल सांगा. आणि मला सांगा ना, तुम्ही जर आळंदीला जाऊन जर पोलीपाट लाटणे हाणता तर मग पडग्याच्या बाजारला गेल्यानंतर तिथं काय मिळतंय बरं? मग तिथे जाणारे परवडले का तुम्ही परवडले बरं? तुम्ही पंढरपूरला जाऊन जर तिथून सुपा घेऊन येत आहे, अशी सुपा आमच्याकडे भेटतच नाहीत. म्हणजे परमार्थ करत असतानाही आम्ही संसारच गोळा करतोय ना. आमचं ध्यान कुठे असतंय? संसारावरच असतंय. हातात स्मरणिका नामस्मरण करण्यासाठी जर घेतली तर आम्हाला देव आठवायला पाहिजे, पण कोणी पीठ नेले ते आठवते आम्हाला, कोणी पैसे नेले ते आठवतात आम्हाला. स्मरणिका हातात घेतल्यानंतर देव आठवायला पाहिजे, आठवत नाही. वाईटाकडे माणसाची नजर सहज आकर्षित होते. समजतंय ना? वाईटाकडे माणसाची नजर सहज आकर्षित होते, चांगल्याकडे ती नजर वळवावी लागते. हा फरक आहे. चांगल्याकडे ती नजर वळवावी लागते. बरं का? जुन्या विचारांचा त्याग केला ना की वाईट विचार आमच्या अंतःकरणामध्ये येतात. बरं का? आम्ही ठेवू शकतो. मग कधीतरी थोडंसं विस्मरण झालं पाहिजे ना त्या गोष्टींचं, नाही का? आम्हाला जर परमार्थिक विचार जर आमच्या अंतःकरणामध्ये ठेवायचे आहेत तर संसार तात्पुरता असावा. कसा? कापुराची वाती उजळली ज्योती, ठाईच समाप्ती झाली जैसी. कार्यकारण पेटताना दिसतंय, उजेड देताना दिसतंय, पण ज्या वेळेला संपतंय त्यावेळेला काय शिल्लक राहतंय? काय शिल्लक राहतंय? तसं आमचं जगणं वागणं असावं. तसं आमचं जगणं वागणं असावं. आम्ही संसार करू नये का? करायचा आहे ना. एक आदर्शयुक्त संसार करायचा आहे. आमचा आदर्श इतरांनी घ्यावा असा संसार करायचा. आम्ही मुलं-बालं सांभाळायची नाहीत का? अरे उलट अर्थी आम्ही त्या मुलाबालांवर एवढे चांगले, एवढे उत्तम संस्कार करायचे की खऱ्या अर्थानं त्यांचा आदर्श इतर मुलांनी घ्यावा. बरं का? त्यांचा आदर्श इतर मुलांनी घ्यावा. आता ही मुलं बघा, मस्त 3 जण बसल्यात, तो इकडे दादा बसलाय. बरं, मी म्हणतो यांचा चौघांचा आदर्श इतर मुलांनी घ्यावा. आता तुम्ही म्हणाल असे का महाराज म्हणता? ह्या वयाची आजची पोरं बरं का मोबाईल वाचून बसल्यात ना, हे आपल्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. मोबाईल शिवाय बसल्यात ना, ही आपल्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. खूप मोठी गोष्ट आहे. हँग झाल्यात आज मुलं, लहान लहान, सुटत नाही त्यांना. जेवायचं असलं तर पहिले ते द्यावं लागते तेव्हा जेवतात. रडायला लागलं तर पहिलं खेळणंच ते त्यांच्या हातामध्ये. आणि म्हणून मुलं सांभाळत असताना चांगल्या प्रकारे संस्कार त्याच्यावर करा. आदर्श घ्यावा अशा प्रकारे संसार करावा. आदर्श घ्यावा अशा प्रकारे शेतीवाडी करावी. आदर्श पती म्हणून जगावा, आदर्श पत्नी म्हणून जगावं, आदर्श आई वडील म्हणून जगावं.
काही सोडायचं नाही आपल्याला. पण हे सगळं करत असताना आम्ही काय केलं पाहिजे, त्याचं अधिक स्मरण ठेवता कामा नये, त्याची अधिक आसक्ती निर्माण होता कामा नये, त्याच्याविषयी अधिक ममत्व निर्माण होता कामा नये, अधिक ममत्व निर्माण होता कामा नये. काही वेळेला आपल्याला दुःख झालं ना की आपण असं वाटतोय मलाच असं दुःख का, माझ्याच आयुष्यात असं दुःख का, बरं का. पण खऱ्या अर्थानं आपलं जीवन जर सुखाने जगायचं असेल ना, जीवनाचा आनंद जर घ्यायचा असेल ना, तर ज्याच्याकडे पायी चालतोय आणि सायकल नाहीये त्याने सायकलवाल्याकडे न पाहता ज्याला पायी चालण्याचं सामर्थ्यही नाही ना त्याच्याकडे पाहावं. सायकलवाल्याने टू व्हीलरवाल्याकडे पाहण्यापेक्षा ज्याच्याकडे जो पायी चाललेला आहे त्याच्याकडे पाहावं. त्या दुचाकीवाल्याने फोर व्हीलर चार चाकीवाल्याकडे पाहण्यापेक्षा ज्याच्याकडे सायकल आहे त्याच्याकडे पाहावं. आणि त्या चार चाकीवाल्याने वरती विमानाकडे किंवा हेलिकॉप्टरकडे पाहण्यापेक्षा आपली जी आहे तिच्याकडे पाहावं, म्हणजेच अपघात होणार नाही. तो रस्त्यावरचा जाऊ द्या, आयुष्याचा अपघात होणार नाही, आयुष्यात अपघात होणार नाही. ते गाणे बघा, दुनिया में कितना गम है मेरा गम कितना कम है. श्रीमंत आहोत आम्ही, देवाने आम्हाला खूप मोठी श्रीमंती दिलेली आहे. या श्रीमंतीचा अनुभव, या श्रीमंतीचा उपभोग आम्ही आज घ्यायचा आहे देवासाठी, देशासाठी आणि धर्मासाठी. जो सर्वांगाने सर्व इंद्रियाने व्यवस्थित आहे ना तो श्रीमंत आहे, बरं का. एखाद्या इंद्रियाची किंमत, ज्याला एखादं इंद्रिय नाही त्याला विचारा त्या इंद्रियाची किंमत काय, मग तुम्हाला कळेल आम्ही किती श्रीमंत आहोत. आणि म्हणून प्रत्येक वेळेला आम्ही देवाकडे प्रार्थना करत असतो. आता ही जादू सगळी कसली या कंठाची, मी बोलतोय तोपर्यंत महाराज, माझं बोलणं चालू आहे तोपर्यंत तुम्ही पण फोन कराल महाराज या. ज्या दिवशी काही झाली गडबड आणि बंद झालं माझं बोलणं, तुम्ही फोन कराल मला महाराज या म्हणून, बोलवाल. मग देवाकडे मला प्रार्थना करता आली पाहिजे. देवा, जोपर्यंत माझी वैखरी चांगली आहे ना, मी व्यवस्थित बोलू शकतो ना, तोपर्यंत हे देवाचं, देशाचं आणि धर्माचं कार्य करण्याची प्रेरणा तुम्ही मला द्यायची, स्फूर्ती मला द्यायची आहे. काय न जाणो उद्या सकाळ काय होईल अजून सांगू शकत नाही. माझे हातपाय जोपर्यंत हालतात ना, माझं शरीर जोपर्यंत कार्य करते ना, सर्व इंद्रियाने जोपर्यंत मी कार्य करू शकतो ना देवा, तोपर्यंत तुमचंच कार्य या देहाकडून करून घ्यायचं आहे. ही नम्र प्रार्थना आम्हाला देवाच्या चरणी, देवाच्या ठिकाणी करता आली पाहिजे. आयुष्य ह्याची रत्नपेटी मांडलेलं आहे, सांगितलेलं आहे रत्नपेटी. मग काय करायचंय, माझी भजन रत्ने गोमटी ईश्वरी आरपुनी या लुटी आनंदची करावी. आम्हाला कुठेही गेल्यानंतर परमार्थाची आठवण करून द्यावी लागते. खरं आहे की खोटं आहे? परमार्थाची आठवण आम्हाला करून द्यावी लागते. संसाराची आठवण करून द्यावी लागले, प्रपंचाची आठवण करून द्यावी लागली, मुलाबालांची आठवण, घराची दाराची, शेती वाडी संपत्ती प्रॉपर्टी पैसा अडका याची आठवण करून द्यावी लागले नाही, आठवण करून द्यावी लागत. आवड त्याच्याविषयी निर्माण आहे ना, तुमच्या अंतःकरणामध्ये ज्याच्याविषयी आवड निर्माण झालेली आहे ना, तीच तुम्हाला स्मरण राहणार आहे, आठवण राहणार आहे, बरं का. एक मच्छी विकणारा तो माणूस गृहस्थ, बरं का, लांबवरचा बाजार होता आणि त्या लांब तिकडे तो मच्छी विकायला गेलेला. एक दिवस काय झालं, नेमका बाजारामध्ये गर्दी कमी असल्या कारणाने त्याला तिथे त्या बाजारामध्ये खूप उशीर झाला. रात्र झाली त्याला तिथून निघायलाच. काही अंतरावर गाव असल्यामुळे वाहनांचं काही साधन नव्हतं त्यावेळेला. मग त्याने त्या रस्त्यामध्ये येता येता विचार केला की अरे, रस्त्यात अमुक गाव लागतोय आणि त्या गावात माझा खास मित्र आहे, जवळचा मित्र आहे माझा, बरं का. त्या मित्राकडे थांबायला काय हरकत नाही. आणि रात्रीच्या वेळी तो त्या ठिकाणी आला. त्या मित्राला आनंद वाटला, रे किती दिवसांनी आला तू. तेव्हा त्याने सांगितलं असं असं झालं, मला त्या मार्केटमध्ये बाजारामध्येच खूप उशीर झाला, आता घरी जायला खूप रात्र झालेली, कुठल्या प्रकारचं साधनही नाहीये, बरं का. मी इथे राहतोय आणि सकाळी लवकरच उठून निघून जातोय माझ्या कामाधंद्याला.
अरे चालेल ना, एवढा काय विचार करतोय तू? तुझंच घर समज, बरं का? मग त्याने सांगितलं म्हणे एक काम कर, ती पाटी आहे ना तुझी, ती थोडी तिकडे लांब वर अशी ठेव, बरं का? त्या अंगण्यामध्ये तिथे वरती अशी त्याला खोसून ठेवायला सांगितली, खोसून वरती ठेवायला सांगितली. खाली ठेवशील तर कुत्री ठेवणार नाही. सकाळी त्याला पाटी होती का टोपला होता का काय होता ते समजणार नाही. आणि त्या अंगण्यामध्ये लांबवर अशी त्याला ती पाटी खोसून ठेवायला सांगितली, बरं का? आणि तो मित्र माळी होता, फुलांचा व्यवसाय होता त्याचा. बरीचशी फुलं अशी तोडून आणलेली घरामध्ये, त्या खोलीमध्ये. त्याच खोलीमध्ये त्याने त्या गृहस्थाची झोपण्याची व्यवस्था केली. जेवण वगैरे झाल्यानंतर झोपायचा प्रयत्न केला त्याने. त्या खोलीमध्ये बराच वेळ झाला, इकडून तिकडे जातो, पण त्याला त्या फुलांच्या सुगंधाचा त्रास व्हायला लागला. फुलाच्या सुगंधामध्ये झोप लागत नाही त्याला. 11:30 वाजले, 12 वाजले, 12:30 वाजले, 1 वाजला. आता त्याने विचार केला झोपच लागत नाही. रात्रभर जर झोपलो नाही तर सकाळी धंदा करणार कसा? सकाळी माझा जो काही व्यवसाय तो करणार कसा? म्हणून मग त्याने काय केलं, ते बाहेर गेला, ती पाटी आणली, ती उशाला घेतली. जो झोपला ना तो सकाळी त्याला उठवायलाच लागलं. काही समजतंय? आता मला सांगा, माणसाला फुलांच्या सुगंधात झोप यायला पाहिजे का त्या मच्छीच्या पाटीच्या वासामध्ये झोप यायला लागली पाहिजे? सवयीवर आहे ना अवलंबून. आम्ही आमच्या सोफा सेटवर ज्या वेळेला त्या घरातल्या उशांवर जेव्हा बसतोय ना, तेव्हा बसताना पण काळजी घेतोय आणि बसल्यावर ही काळजी घेतोय का त्या आमच्या आहेत. पण ज्या वेळेला कुठेतरी आम्ही जातोय ना, त्यावेळेला फक्त कुठेतरी थोडीशी फाटलेली उशी आम्हाला पाहायला मिळायला पाहिजे बस. पुढे काही सांगायला पाहिजे? बसमध्ये कधी प्रवास करताय का? बसचे शीटचे जे फाडलेले असतात नाही का, त्यातला तो कापूस तो काढलेला असतो पूर्ण. काही शीट असे असतात. इथे काय जनावरं कुत्री वगैरे जातात का काढायला ते फांबटायला? घरी भांडण करून जर एखादा बसमध्ये बसायला गेला ना, का समजायचा तो ज्या शीटवर बसेल त्या शीटचा कार्यक्रम झालाच समजा. माणसाची सवय राहण्याची, जगण्याची, वागण्याची पद्धत. आमच्या मनाला चांगल्याची आवड निर्माण केली पाहिजे. आम्ही वाईटाचा संग त्याग केला पाहिजे. वाईट विसरलो पाहिजे. वाईटाचं विस्मरण झालं पाहिजे. आम्ही प्रवचनातून रावण सांगतो का? रावणासारखं वागावं म्हणून का? रावणासारखं वागावं म्हणून नाही. ती कर्म जर आमच्याकडे असतील तर त्यांचा त्याग आमच्याकडून घडावा म्हणून आम्हाला रावण सांगावा लागतो. आम्ही प्रवचनातून कंस सांगतोय का सांगतोय? ती कर्म जर आमच्याकडे असतील तर त्याचा त्याग घडावा म्हणून आम्ही तो कंस सांगत असतो. ती कर्म आमच्याकडे यावीत म्हणून नाही. त्याग महत्वाचा आहे, नाही का? सोडणं महत्वाचं आहे. काय सोडलं पाहिजे? आता बघा, पुढे श्रावण महिना नाही का सुरू होईल, आणि मग आम्ही काय 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 सोडत असतो त्या ठिकाणी. बऱ्याच प्रकारचे उपवास. काही ना तो श्रावण पूर्ण होईपर्यंत पार नाकी नऊ येते, दिवस मोजतात. काही नाही, किती राहिले बरं, किती राहिले बरं, किती राहिले बरं. काय सोडायचं हेच आम्हाला कळलं नाही ना. त्याच्याबरोबर बरंच काय काय सोडायचं आहे आम्हाला, पण ते सोडत नाही आम्ही, त्याचा त्याग करत नाही आम्ही. आणि म्हणून मग आमच्या जीवनाचं, आमच्या आयुष्याचं मोल आम्हाला कळत नाही. आमच्या आयुष्याचं महत्व आम्हाला कळत नाही. आयुष्याचं महत्व आम्हाला कळत नाही. त्याला कारण हेच आहे, बरं का? परिवर्तन तर झालं पाहिजे ना. पूर्वी होती आमच्याकडे वेगळ्या प्रकारची कर्म. जन्मजात जन्माला येतानाच कोणी साधू असतो का? जन्मजात जन्माला येतानाच कोणी संत असतो का? सत्पुरुष असतो का? नेता असतो का? महामानव असतो का? जन्मजात कर्तृत्वाने पुढे होत असतो ना. ज्या पद्धतीनं तो त्याचं आयुष्य जगत असतो, वागत असतो, त्या आयुष्यामध्ये ज्या पद्धतीने कार्य करत असतो त्या पद्धतीने तो घडत असतो ना. मग तसंच महत्वाचं काय आहे की आम्ही चांगल्याकडे वळलो पाहिजे, चांगल्या विचाराकडे वळलो पाहिजे. चांगले विचार आमच्या अंतःकरणामध्ये आले पाहिजे, प्राप्त झाले पाहिजे. त्यासाठी आम्ही प्रयत्न करायचा आहे. त्यासाठी आम्ही काय करायचं आहे? एक सुया दाभणे विकणारी जी होती ना, आपल्या गावावर येतात बघा, बाई सुया घे ग दाभण घे, ऐकले? कंगवे फण्या विकणारी ती बाई.
नेहमीचा धंदा तिचा तो, बरं का. पण आता काय झालं, थोडी वयस्क झाली आणि वयस्क झाल्यानंतर तिने विचार केला की आता माझा धंदा हा माझी मुलगी सांभाळेल, तरुण मुलगी आहे, चांगली आहे, रूपवान आहे. म्हणून मग ती तिला माहिती करून देण्यासाठी बरोबर घेऊन जायला लागली, बरं का. तिला माहिती करून देण्यासाठी ती तिला बरोबर घेऊन जायला लागली. आता तिला बरोबर जशी घेऊन जायला लागली ती तसं जाता 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 एकदा एक मोठा महाल होता, राजवाडा होता, असा मोठा श्रीमंत माणूस तो. आणि त्या श्रीमंत माणसाच्या मुलाची नजर त्या मुलीकडे गेली. सुंदर, रूपवान, तरुण, अतिशय सुंदर दिसायला. त्याच्या मनामध्ये तिच्याविषयी विचार आला आणि त्याने बापाला बोलावून दाखवलं, काही झालं तरी चालेल, मी त्याच मुलीशी लग्न करणार, तीच मुलगी मला हवी आहे. आणि मग बऱ्याच प्रकारे समजून समजून पण काय मुलगा समजत नाही, म्हणून मग बापाने विचार केला आणि त्या सुया, दाभण, फण्या, कंगवे विकणाऱ्या त्या बाईच्या मुलीचं लग्न त्या राजवाड्यात राहणाऱ्या, राजवाड्यात सारख्या त्या श्रीमंत असणाऱ्या त्या मुलाशी लग्न झालं, बरं का. आता संसाराला सुरुवात झाली. एवढी श्रीमंत मुलगी ती राजाच्या राणीसारखी, बरं का. तिला स्वप्न पडावं का अजून जुनी. रात्री स्वप्नात आवाज देते ती बाई, सुया घे ग, दाभण घे. तेवढ्याच रात्रीचे उठून त्या मालकाने, त्या पतीने हात मारला डोक्याला, अरे राणी आहेस तू, आता राजाची राणी आहेस, श्रीमंत पतीची पत्नी आहेस, आता तरी जरा जुनं विसरायला पाहिजे ना. पण अजून तिला जुनीच स्वप्न पडतायत. आम्ही ज्या वेळेला संतांच्या चरणी येतो ना, संतांच्या विचारामध्ये ज्या वेळेला आम्ही रमतोय, रममान होण्याचा प्रयत्न करतोय, त्यावेळेला अंतःकरणापासून रममान झालो पाहिजे, मनापासून रममान झालो पाहिजे. जुन्याचा त्याग केला ना, तुम्हाला भविष्य घडवायचं असेल तर भूतकालाचा अधिक विचार करून चालणार नाही, बरं का. भूतकालाचा अधिक विचार करून चालणार नाही जर भविष्य घडवायचं असेल तर. मग आम्ही काय केलं पाहिजे, आम्ही वर्तमान कालाकडे आमचं लक्ष केंद्रित केलं पाहिजे. आम्ही वर्तमान कालाकडे आमचं लक्ष केंद्रित केलं पाहिजे, कारण आमचा भविष्यकाल कशावर अवलंबून आहे, आमच्या भूतकालावर का वर्तमान कालावर. आम्ही आता जे करतोय ते पुढे आम्हाला प्राप्त होणार आहे. आमच्या वर्तमान कालावर आमचं भविष्यकाल अवलंबून आहे, म्हणून आम्ही वर्तमान कालाचा विचार केला पाहिजे. जो मनुष्य वर्तमान कालाचा विचार करतो त्याचं भविष्य उज्ज्वल असतंय. जो भूतकालाचा विचार करून 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 त्याला म्हणतात चिंताग्रस्त होणे. चिंताग्रस्त होतो ना, असं म्हणतात, निर्जीवम दहते चिता आणि सजीवम दहते चिंता. निर्जीवाला जाळते तिला चिता म्हणतायत, आणि सजीवाला जाळते त्याला चिंता म्हणतायत. पुढे जाऊ, नको त्या गोष्टीची चिंता करण्यापेक्षा भगवंताचं चिंतन करा. नको त्या गोष्टीची चिंता करण्यापेक्षा भगवंताचं चिंतन करा ना. मग चिंतन केल्याने आमच्यामध्ये काय परिवर्तन होईल. भगवंत म्हणतात, जो माझा धावा करतो ना, जो माझी चिंतन करतो ना, त्याला या रहाटगाड्यातून मी सोडवत असतो. आमच्यावर एकदा प्रसंग आला का आम्हाला सगळे आठवतात. द्रौपदीला कोण कोण आठवलं बरं पहिले? सगळे आठवले ना. हा माझा अमुक इथे बसलेला आहे, तो माझा अमुक इथे बसलेला आहे, अमुक बलाढ्य आहे, तमक्याकडे एवढं सामर्थ्य आहे, तो तर खूपच रागीट आहे, तो गप्प बसूच शकत नाही. सगळ्यांचा धावा केल्यानंतर मग आम्हाला कोण आठवलं? द्रौपदीला कोण आठवतंय? ए द्वारकाधीशा धाव. हे देवा देवा धाव रे देवा, आता माझं सगळं काही तुझ्याच हातात आहे. साधं उदाहरण आहे बघा. मरणोत्तर आम्हाला कोण आठवावं?
शेवटच्या वेळेला आम्हाला कोण आठवावं? आमच्या समोर अशी कितीतरी उदाहरणं आहेत, कितीतरी उदाहरणं आहेत. बोलतात सुद्धा घरातले, आमची आजी अशी ना गेली काय, सगळ्यांची गोष्ट केली, सगळ्यांना बघितलं आमच्या आजीने, सगळ्यांची गवस केली. म्हणजे एक लहान मुलाला सुद्धा आजी आमची विसरली नाही. आणि आजीचं नशीब पण म्हणे असं, ज्याची गवस केली ना तो आजीला पाहायला मिळाला. ठीक आहे दादा, हरकत नाही, सगळ्यांवर प्रेम होतं आजीचं, सगळ्यांवर जीव होता आजीचा, पण सगळ्यांची आठवण करून झाल्यानंतर देवाची आठवण किती वेळा केली? नाही ना, तेच विसरली ना आमची आजी. तेवढंच विसरली, तेवढंच नाही, हे एवढंच सगळी विसरली असती तरी चालली असती, पण तेवढं आठवायला पाहिजे होतं. म्हणून तर जगद्गुरु म्हणतात ना तुकोबा, नको नको मना गुंतू माया जाळी, काळ आला जवळी ग्रासावया, काळाची एवढी पडेल बा जेव्हा, सोडविना तेव्हा माय बाप, सोडविना बंधू पाठीची बहीण सेजीची कामीन दूर राहे, सोडविना राजा देशीचा चौधरी आणि कसोयरी भली भली, तुका म्हणे तुला सोडविना कोणी, एक चक्र पाणी वाचव. देवाला का आठवायचंय आम्ही? हे बाकीचे जे सांगितले ना ते ठीक आहेत ना, त्यांची आठवण करण्यापुरतं ठीक आहे. सोडवतील का कोणी? यांच्यापैकी कोणी सोडवतील का? कोण कोणाचा पिता जगे या माता ही, कवणाची कन्या पुत्रही नसते, आपले भार्या तर परक्याकडची, बंधू भगिने सगळे सोयरे, आप इष्ट संपत्तीची कोणी नसे, या जगे आपले धरी तासतो धर्माची. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा, मौत जब तुमको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा, सांझ के बाद होगा सवेरा, देखना है अगर दिन सुनेरा, पाव फूलों पे रखने से पहले तुमको कांटों से चलना पड़ेगा, जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. जावंच लागणार आहे, ते कोणालाच चुकणार नाही. फक्त एवढंच आहे, ज्यांची तयारी झाली ते हात जोडून देवाचं नामचिंतन करत गेले. ज्यांची तयारी नाही ना, मग कशा कशा पद्धतीने माणसं जातात बघा. आम्हाला आमच्या जीवनामध्ये आजच्या या दादांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त आम्ही ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे ना, आम्ही फक्त एवढं स्मरणात ठेवलं पाहिजे की जायचं तर प्रत्येकाला आहे, जायचं प्रत्येकाला आहे. कोणाला थांबायचं इथे? आणि कोण थांबण्यासाठी आलेला आहे? आपली इच्छा जरी असली थांबायची तरी थांबून देणार आहेत का आपल्याला? इच्छा असली तरी थांबून देणार आहेत? नाही देणार. आणि आता सध्याची परिस्थिती दादा अशी आहे ना, कधी कोणाला जावं लागेल सांगू शकत नाही. उलट अर्थी तरुणांची संख्या जास्त आहे. 25 ते 45 वयोगटातील माणसांची संख्या जास्त आहे. युट्यूबला माझा चॅनल आहे दिनेश तारमळे या नावाने, तर ते चेक करा. महिनाभरात जर 25-30 प्रवचनं जर असतील तर निम्मेपेक्षा जास्त प्रवचनं दादा तरुणांच्या उत्तरकार्यांचे असतात, निम्म्यापेक्षा जास्त. म्हणजे आमचा जो भ्रम आहे की ना आम्ही 100 वर्ष जगणार आहेत, चुकीचं आहे. आयुष्य मोजावया बैसला, मापारी तो कार्य व्यवहारी संसाराच्या, नील उडून ठाऊके नसता, नराय दुच्छिता हरिवीणा. आम्हाला माहिती होणार नाही कधी येईल आणि कधी घेऊन जाईल. काळ कोणत्याही रूपामध्ये येत असतो, काळ कुठूनही येत असतो. फक्त आम्ही काय केलं पाहिजे? अखंड भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे, भगवंताचं नामचिंतन केलं पाहिजे. कारण या कलियुगामध्ये आम्हाला जर आमचा उद्धार करून घ्यायचा असेल तर सर्वात साधं, सर्वात सोपं साधन जर कुठलं असेल तर कलियुगी उद्धार हरीच्या नामे. देवाची द्वारी उहा क्षणभरी, तेणे मुक्तीचारही साधियेल्या, हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करे. तुकोबा म्हणतात, नाम घेता न लगे मोल, नाम मंत्र नाही खोल, दोची अक्षरांचे काम, उच्चारावे राम राम. कोणाचा तरी द्वेष करण्यापेक्षा, कोणाचा तरी मत्सर करण्यापेक्षा, याची त्याची निंदा करण्यापेक्षा जर आम्ही भगवंताचं नामस्मरण केलं तर तो काळ सार्थकी लागेल ना. पाप गोळा होण्याऐवजी पुण्य गोळा होईल ना, पुण्य जमा होईल ना. मग आम्ही पुण्य कर्म केली पाहिजेत की पाप कर्म केली पाहिजेत? काय केलं पाहिजे?
घरातून एकदा आपला माणूस निघून गेला, 13 दिवस त्याचा आत्मा आमच्या दरवाजाजवळ यमदूत आणून ठेवतात. 13 दिवस. 13वे झाल्यानंतर मग त्याचा प्रवास सुरू होतो यमलोकाकडे. त्या यमलोकाकडे जायला त्याला 1 वर्षाचा कालावधी लागतो. आजच्या पुण्यस्मरण दिनाच्या दिवशी दादांचा प्रवास पूर्ण झाला. पण त्या ठिकाणी जात असताना आम्हाला 16 प्रकारची नगरं लागतायत, अनेक प्रकारचे धकेचपेटे सहन करावे लागतायत, अनेक प्रकारे त्या ठिकाणी कष्ट त्रास सहन करावा लागतोय. मग त्या प्रवासामध्ये आमच्या बरोबर पाप आहे की पुण्य आहे याला महत्व आहे. आणि तुम्ही आम्ही कोणाची गणना करू शकत नाही. पुण्याची गणना कोण करी? कोण माणूस चांगला आहे आणि कोण माणूस वाईट आहे याचा विचार आपण करू शकत नाही. काही वरून वाईट दिसणारी माणसं आतून निर्मळ असतात, स्वच्छ असतात, स्वच्छ मनाचे असतात, स्वच्छ कार्य करत असतात. काही समाज कार्य करणारी माणसं दिसतही नाहीत कुठे, काही पुण्य कार्य करणारी माणसं दिसतही नाहीत कुठे, पण ती पुण्य कार्य करत असतात. काही पुण्याचा आव आणणारी माणसं, पुण्य कार्याचा आव आणणारी माणसं, पण आतमध्ये काय काय विचार असतात ते त्यांचं त्यांनाच माहिती. स्वार्थासाठी सगळं काही करत असतात, आपण ओळखू शकत नाही. आणि म्हणून कोण पापी आणि कोण पुण्य याची गणना आपण करू शकत नाही, याची तुलना आपण करू शकत नाही, हे आपल्याला कळू शकत नाही, याचा विचार आपणही करू शकत नाही. फक्त आपण आपलं